कोरेगाव पोलीस ठाणेच बनले रणांगण. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या पक्षपाती कारभाराविरोधात आमदार शशिकांत शिंदे यांचे ठिय्या आंदोलन. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या चौकशी आणि कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या पक्षपाती, अन्यायकारक व राजकीय दबावाखालील कार्यपद्धतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी थेट कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले. सकाळी 11 वाजल्यापासून पोलीस निरीक्षकांच्या दालनात सुरू असलेले हे आंदोलन दुपारी 3 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर तुर्तास मागे घेण्यात आले. आसरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार शिंदे यांनी केला. या प्रकरणी यापूर्वीही आंदोलन करून उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणे व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आमदार शिंदे यांनी थेट पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्वतः येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व त्यांनी आमदार शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान आमदार शिंदे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की कोरेगाव पोलिसांची जीप दररोज आसरे गावात जाऊन जीवघेण्या हल्ल्याचे बळी ठरलेल्या नागरिकांवर दबाव टाकत आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना गावात येऊ न देण्यासाठी पोलिसांचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांकडून अनेक गुन्ह्यांमध्ये पक्षपातीपणा, खोटे गुन्हे दाखल करणे, अदखलपात्र तक्रारीवरून नागरिकांना विनाकारण त्रास देणे, रात्रभर पोलीस ठाण्यात थांबवणे, अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावापोटी कारवाई करणे असे गंभीर आरोप करण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली. दरम्यान पोलिसांच्या वेळकाढूपणामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस निरीक्षकांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुशेगाव व रहमतपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह सातारा पोलीस मुख्यालयातून जलद कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले. संपूर्ण पोलीस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी आमदार शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सर्व तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. दोषी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर आमदार शिंदे यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आमदार शिंदे यांच्यासह साईलबाबा शिंदे, अरुण माने, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, पैलवान सागर साळुंके, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC तथा पांडुरंग भोसले, जयवंतराव घोरपडे, प्रतापराव कुमुकले, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, उद्धव सेनेचे तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस शिपाई अक्षय शिंदे यांच्या विरोधात तक्रारींचा भडका. आसरे येथे घटना घडली त्यावेळी कोणीही उपस्थित नसताना विनाकारण गुन्हे दाखल करून काही नागरिकांना गोवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्याला पळावून लागावं लागतं. एवढी मस्ती आली पोलिसांना. गरिबांना न्याय आहे का नाही? त्यांना या दोघं जर तुम्हाला मी सांगितलं होतं सीसीटीव्ही फुटेज बघा. 11 जणांवर केस टाकली. 11 जणांवर. तुम्हाला मी विनंती केली होती सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे कोणी असतील त्यांना पकडा. तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज काढायला भेटलं नाही. आम्ही सांगून सुद्धा आणि त्या लोकांना जामीन घ्यावा लागतो. कारवाई 23 दिवस झाल्यानंतर सुद्धा होत नाही. त्या लोक बाहेर अजून आहे. आणि तुम्हाला विचार तुम्ही सांगता आम्हाला DYSP कडे ती चौकशी दिलेली आहे. DYSP आता DYSP येऊन द्या सगळ्या. मी इथून किती दिवस झाले तरी हलणार नाही. मी आज ठरवून आलेलो आहे. अति झालेलं आहे पोलीस स्टेशनचं.
रोज येऊन आम्ही वेळ मूर्खासारखे येतो लोकप्रतिनिधी आणि मूर्खासारखं तुम्हाला सांगत बसतो. तुम्हाला जे करायचंय तुम्ही करताय. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, ती पण मी पोलीस स्टेशनची आता बाहेर देतोय. काय तुमची व्यवसाय आणि तुम्ही काय काय बोलतात ते सगळं आता देणार आहे मीडियाला. मी ठेवलं होतं त्याला, जाऊन द्या, नको बोलला, आपण कशाला पोलिसांची हे करायचं. पण तुम्हाला सगळं जर व्यवसाय बेकायदेशीर अवैध धंदे चालू ठेवायचे, मग तुमचे फोनवरचे संभाषण माझ्याकडे आहे. त्या संभाषणमध्ये तुम्ही सांगताय तो कोण कोण दारूचा धंदा चालू करतो तुम्हाला सांग, तुला काय काय नाही, तुझा धंदा चालू ठेवतो, मला माहिती दे. सगळं माझ्याकडे रिपोर्ट आहे. मला या केस बद्दल निर्णय काय देणार तुम्ही सांगा, नाही एसपी नाही तर बोलून घ्या. मी अजिबात हलणार नाही. साहेब मला 2 शब्द बोलायचे. बोलून दे ना. घराच्या बाहेर येत नाही. नाही बोलून दे. आम्हाला बोलायचं आहे. आम्हाला बोलायचे 2 शब्द ऐकून घ्या फक्त. 2 शब्द. आमची ही घटना घडली. माझं गाव आसरे पुनर्वसित 2 धरणातलं आहे. उजव्या बाजूला कोरेगाव, डाव्या बाजूला कोमट्यासारखी बलाढ्य गाव आहे. ह्या गावाने आम्हाला कधी त्रास दिला. पण आमचीच माणसं आमच्या लोकांची डोकी फोडतात. त्याचा तुम्ही कुठेतरी निर्णय द्यावा, कुठेतरी संशोधन करा. तुम्ही साहेब पुण्यामध्ये आमच्या विरोधकाबरोबर, त्या आरोपी बरोबर सीसीटीव्ही फुटेज आहे. पुण्यात भेटला की नाही, या केस अर्पण करायला आलो आम्ही इथे दाखल कराय, तेव्हा तुम्ही विरोधकाबरोबर बाहेर ह्या खांबाखाली उभे होता. केस का नोंद केली नाही आमची? आमची केस का नोंद होत नाही? आमचं घोडं पाणी कुठं फेकतंय? तुम्ही हे बघा साहेब, आज काय कोरेगावचा अमरपट्टा घेऊन आला नाही इथे. उद्या बदली होईल, उद्या कुठे खरसुंडी जाल, नाही तर धुबरी तले याला जाल. ते तुमचं ते गृहमंत्री ठरवतील. पण आता आहे तोपर्यंत इथल्या जनतेला, इथल्या लोकांना न्याय द्या. माझं हे म्हणणं आहे, आम्हाला न्याय पाहिजे. निपक्षपातीपणानं तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. आमच्या तक्रार 2 दिवस नोंदवून घेत नाही. विरोधकांना तुम्ही पुण्यात जाऊन भेटताय. इथे बाहेर खांबाखाली आरोपी आता आमची तक्रार करायला आलेत, तुम्ही बाहेर बोलताय खांबाखाली. सीसीटीव्ही काढा इथला साहेब, सीसीटीव्ही काढा. कुठे जाईल? खोटं ते खोटं होईल, खरं ते खरं होईल. का एवढा आरोप आमच्यावर? सीडीआर काढा ना पुण्यातला बी. कोणा आरोप टाकलेले माझ्या घरची 7 माणसं आहेत सर. माझ्या माणसाने अन्याय कुठं मागायचं नाही. आणि काही करत नसताना दोघांची नावं टाकले ते. 2 मिनिटं झाला. माझी 7 माणसं आहेत. माझा गाव दीड फुट होता. पुढच्या लोकेशन सगळं चेक करा. सीसी फुटेज मी सगळे तुम्हाला पुरावे सहित दाखवते. माझी माणसं कुठे आहेत ती. 307 नंबर कलम तुम्ही काढू शकता. मग माझ्या माणसांची सगळ्यांची नावं ही निघाली पाहिजे, तरच मी इथून हलणार आहे. माझ्या नाही, मला न्याय शिकल मिळाला पाहिजे, पूर्ण न्याय. आणि तुम्ही सच्चाईने सगळी कामं करत असताना आम्हाला न्याय नाही येत. 2 मिनिटात तू सांगतो साहेब. ज्या दिवशी या घरातली 7 माणसं टाकले, त्या दिवशी तो वेणीवाला लक्ष्मण दुकानात, त्याचा सीसीटीव्ही, तो दुकानात काम करतोय 2:45 वाजता. ही नाही, हिची ती जाऊ जुती मनीषा, ही रानामध्ये सुलतानवाडीला रान आहे. त्यांची नाव म्हणजे नक्की चाललंय काय? कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र? आश्रयाचा बीड करू नका. बीडचा तो वाल्मिक कराड, त्याला त्याचा हक्क वाचू शकला नाही. दादाने त्याला तडकाफडकी बाहेर काढलं. तुम्ही कोरेगावात, आसरे गावात वाल्मिक कराड पैदा करू नका. कुठेतरी निपक्षपाती आणि हे सिद्ध करा, चौकशी करा. गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. साहेब, मी 5 बायका घेऊन खाली शेतात होते राहणार, तरी माझं नाव टाकलंय. असं कुठं असतं का सांगा बरं? काय एक मिनिट, तुम्हाला सांगितलं होतं जे नाव आहेत ते कुठे कुठे काम करतायत, लक्ष्मण कुठे कामाला गेले, सीसीटीव्ही फुटेज आम्ही तुम्हाला देतो. कॉल रेकॉर्डिंग बघा, मोबाईलचं रेकॉर्ड करून तुम्हाला लोकेशन मिळतं. का नाही नावं कमी नाही?
अजून तपासात त्यांनी निष्पन्न करायला पाहिजे ना. नाही साहेब. हे जरा थांबा. एखाद्याने मी समजा माझा खून करण्याचा प्रयत्न बल्लाळांनी केला म्हणून मी नाव टाकलं, हो, चौकशी करून पाहिजे. केलीच पाहिजे. मग तुम्ही त्यांना अटकपूर्व जामीन देताना तुम्ही किती फालतूगिरी करताय. पुन्हा अटक करू. अहो बल्लाळ साहेब, तुम्ही एक मिनिट ऐका माझं. वर्दी आहे म्हणून मी गप्प बसतोय. तुम्ही त्या दोघांना जामीन मिळू नये म्हणून तुम्ही पोलीस स्टेशन नोबेल मिळव म्हणून कोर्टाला सांगतात. कुणी असल्या का दरोडेखोर असल्या का त्याला मारलंय 3% 4% पडले. मी सांगून 23 दिवस झाल्यानंतर त्यांची नावं कमी झाली नाही. माझे तर माझ्या दुकानात होते इथं. 23 दिवस झाले. मी स्वतः बोललो तुमच्याशी. त्याचं पण फुटेज काढून आणा थांबा, मी कॅमेऱ्याचं. बोलतो. तेव्हा कसं आहे की माझी सरपंची भावचे आहे, आम्ही एकत्रित राहतो आणि मी सातारच्या कोर्टामध्ये होतो 9 तारखेला. तिथला कॅमेरा चेक करा हा. आणि माझा मोबाईलवर माझ्या मंडळीचा फोन आलाय त्या टायमाला, ते सर्व चेक करा. माझा मुलगा माझ्या घरामध्ये वेल्डिंग काम करून बाहेर येत होता. माझी वहिनी आणि रुपेशला मारल्यानंतर ती तिकडून घेऊन आली. नंतर तिने सांगितलं रुपेशला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून साठी माझा मुलगा दरवाज्यातून असा बाहेर आला. आमच्यात कॅमेरे 8 कॅमेरे आहेत आमच्यात. असा मुलगा बाहेर आला. माझी मंडळी पाणी काय गडबड झाली म्हणून घरातून बाहेर आली. ते आमच्या दारासमोर फोटो येतो, ते आमची नावं घातल्यात. माझ्या पुतण्याचं नाव घातले, माझ्या बायकोचं नाव घातले, माझ्या पोरांची नाव घातले, माझ्या पुतण्याचं नाव घातले, माझ्या भावाचं नाव घातले. वकील आहे ना. आमच्या सरपंचाच्या कुटुंबाला अख्ख्या त्यांनी गुंतवलंय. आज 20-25 गुरं आहेत आमची. ती मुख्य प्राणी शेजाऱ्याने पाणी बिनी पाजलं त्यांना. आम्ही बाहेर फिरतोय. वाडे सुद्धा विकत आणायला, वाडे विकत नव्हतं आमच्या गुरांना. शेजाऱ्यांनी वैरण आणली आमच्या गुरांना घातली. हा व तुमचा अन्याय. आज आता आम्ही 1 तास झालं, 1 तास थांबा 1 तास झाला मी आलोय आता माझ्या वहिनीला घेऊन शेणी. तर तुम्ही आधी बाबा तक्रार घेणार. ते बीट हवालदार रात्री आले होते. आज हे घेऊन शेणायचं सही करा. त्याच्यावरती त्यांची तारीख पण नव्हती. कशी आम्ही सही करणार. आम्ही ऑनलाईन कंप्लीट केली. 1 तास झाला आम्ही आलो. आमची हे करून घ्या म्हणून कंप्लीट करून घ्या. हे बघा 3 दिवस झालं. आता मी ह्यांना स्वतः घेऊन शेणवलं. आमची 25-30 गुरं टाकून शेण मी सकाळी 4-5 वाजता उठून धारा काढल्या, दूध घातली आणि वहिनीला घेऊन शेण आलो. का कंप्लीट घेतलं म्हणून. हिथं तुमच्या ठाणे आमदार समोर बसलोय तर ते आम्हाला बाहेर हाकलतात. बाहेर हाकलतात. थांबा 5 मिनिटं थांबायचं. तुमचे ते काल आले होते ना बीट हवालदार का कोणतरी आमच्या, त्याच्यावर अर्जावर सही सुद्धा तारीख नव्हती. कशी आम्ही सही करणार. आमची लेडीज कशी सही करणार. आणि तुम्ही मग कशी आम्ही सही करणार. त्याच्यावर काय लेडीज सही करणार आहे का. आणि या आमचं सर्व कुटुंब त्यांनी आणलंय. सरपंच आहे ते सर्व मिळून भांडण करायकरता सरपंच असतो का. तुम्ही ती गाडी लावली त्यांनी दीपक संसानी गाडी लावली. दीपक संसानी तो कॅजरोडनं असा येतोय. जीसीपी तिथे त्याला तुम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही, त्याला अटक करू शकत नाही. त्याची बायको पोरे आमचं कुटुंब कुठं होतं ते बघा, त्याचं बघा. आणि तिथं आमची वहिनी एकटी आहे की त्याचं उकरायचं रामद्या म्हणून आणि त्याचा फोन करायचा प्रयत्न करत होती ती. आणि ती त्यांच्यापासून भोकाच आहे आम्हाला. आणि त्याचा नातू आहे ना, नातू आमची पोरं कोरेगावरून येतात. त्याचा नातू आहे ना, हे शिक्षक आहे. तो वकिलाचा वडील शिक्षक आहे. तुकाराम टी.जे. सनस म्हणून ओळखतात. त्याचा शिक्षक आहे. त्याच्या नातूला शिकवण देतात. चंडू 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 म्हणायचं. महादेवनगर मध्ये आडवी गाडी मारायची. 4 व्हीलर चालवतो आणि आडव्या गाड्या आमच्या अंगावरती घालतो. हे तुमचं वकिलांचं शिक्षकांचं हे शिक्षण असतं का लहान मुलांना. आमच्या मुलांना गावामध्ये तुम्ही कधी पण चौकशी करून जावा. आमची मुलं कुणाची गोड. मी शेतकरी आहे. मी शेतकरी. माझं कुटुंब बापांनी खडी फोडली, पाणी केलं. माझ्या वडिलांना 4 मुलं. माझ्या मुलांना 4 मुलं. एक माझा भाव अक्षतन मध्ये लासून फाट्यावर मेला. माझी कच्ची बच्ची 4 पोरं होती. ती पोराविषयीनं मी कसं तरी शिक्षण केलं. 5 जणी शिक्षक असून केलं. आणि माझ्या कुटुंबावर हा तुम्ही कारण सरपंच झालोय ना म्हणून आमचं कुटुंब खच्ची करायचं चाललंय त्यांनी.
मग तुम्हाला सगळं न्याय नाही का हा? त्याच्या माझं काय म्हणणं आहे? 2 मिनिटं बोलू आपण. माझं म्हणणं आहे, बोलू द्या. माझं म्हणणं काय? माझं म्हणणं काय? काय माझं म्हणणं काय? सरपंच आणि हे विकास काम चाललं गज घेऊन जातात कधी आणि त्याच्यात गज घेऊन विकास काम करतात काही सरपंचाला गज आम्ही घेऊन काही सुद्धा म्हणत नाही. नाही, गज घेऊन जातील का तुम्ही आम्हाला सांगा ना गज घेऊन खेळ तुम्ही CCTV कुठलाच कोणत्याही गावचा सरपंच गज घेऊन जातो दिसला का ना आमचा आरोप, तर आम्हाला तुम्ही काय करायचं तुला अन्याय द्यायचा आणि न्याय द्यायचा तो द्या. गज घेऊन ज्याच्यात जातो काय का? असेल ना, ते आम्ही कबूल करतो आणि सीसीटीव्ही फुटेज तुम्ही जोपर्यंत बघत नाही ना, तोपर्यंत तुम्ही न्याय देऊ शकत नाही. मला आत्ताच्या आता न्याय हवाय आता. इतक्या दिवस मी मी एकटी होते, मला सुद्धा ढकलून दिलं. काय जरा थांबा. प्रोफेसर पारध्यावरून जे काही गुन्हा दाखल केलेला आहे अॅट्रॉसिटीचा तपास डीवायएसपीकडे आहे. डीवायएसपीनी त्यांचं काय असेल ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते स्वतः दिलेले आहेत तिथं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बोला ना तुमचं डीवायएसपी ना. कार्यक्षम डीवायएसपी कार्यक्षम पीआय मला बघायचे. 23 झाल्यानंतर अजून चौकशी चालते आणि तुम्ही म्हणता त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, मग कोर्टामध्ये तुम्ही कशासाठी सांगता की यांना जामीन मिळू नये? त्या दोघांना जामीन मिळू नये म्हणून काय बाकीच्या 9 जणांना जामीन घ्यावा लागला नसताना सुद्धा? गुन्हेगार नव्हते. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही एसपी नाही तर बोलवा, नाही तर मी इथं शेवटपर्यंत काय तुम्हाला करायचं ते करा. मी इथं ठाण मांडून बसणार आहे. तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. तुम्हाला किती सांगितलं माणुसकीचा धरा तुमच्याकडे नाही. तुम्ही अक्षरशः पोलीस स्टेशन मधले तुम्ही ते म्हणतात ना बीड करण्याच्या माध्यमातून आलेला आहे. कोणाला भीती राहील नाही. ही गरीब माणसं मारामारी करणारी तुम्हाला वाटतात. असं आहे खाली उभी राहिलेली मुंगे येते बसायला नियमात मुंगे येते नाही जा असू दे बसून. घरातलं कुणाला काय झालं ना की ह्याच्यावर नाव घ्यायचं. सरपंच झेंडावंदन आलं की पकडायला, त्याच्यानंतर मी काय कारवाई करत नाही. कायदा सुव्यवस्था फक्त विरोधकांसाठी पोलिसांच्या गाड्या लोकशाही आणि कायदा कागदावर राहिलाय कोरेगावात. हो साहेब, आज हे सत्ता तुमची. उद्या बदली झाली तर कोण आहे? जाताना चांगले काम करून जा. नेहमीच त्यांची दंड कोरेगाव तालुक्याने नाव काढलं पाहिजे. माने सरकार ह्या आम्हाला जाऊ दे ना. पोलीस स्टेशनला होऊन गेले. माने सरकार अडकून ठेवलं. जाऊ द्या ना साहेबांना जाऊ द्या. चेंबर मधून नाही साहेबांना आमची काय ते सीडीआर द्या, दाखवा. नाही आहे की फोनवर आहे. गुन्हा दाखल करा बसलो आम्ही इथे. कशाला गुन्हा दाखल करा? फार वाईट त्यांना घमेंड आहे. पुण्यातला सीडीआर दाखवा. बाहेरचा बी दाखवा इथं. पेनड्राईव्ह आहे. काळ्या बॅगी म्हणतात. करायचं सगळं ओपन करून. त्या दिवशी दारू पिऊन ते बरोबर आहे. मला तिथं कॅमेरा आमच्या मोबाईल मध्ये फिट करून ठेवलंय की मी जय भीम हे का मी जय भीम नाही जय भीम असा मनुष्यानं मोठ्या मोठ्याने वराडतो या. कंप्लेंट देऊन मी तिथे गेले. तिथं त्यांनी का हे केलं की लगेच 7 हलवाय सांगितलं. त्याचं जास्त कमी झालं असतं काय पोलीस स्टेशन काय झालं हात मोडलाय कुठं कसा ना त्याचं पहिलं मेडिकल हातात काय नसतं
माहिती नाही ते सर्टिफिकेट इकडे मेडिकलचं ते मिळत नव्हतं तो पण त्यांनी असंच आम्हाला थांबवून ठेवलं. हा? त्यामुळे ते सातारमध्ये दोघांना- ऑफिस आहे, आम्हाला हे द्या, रुपये सांगली हे मागितलं तर ते बोलायला तुम्ही सगळं बदलून बिदलून देताय. अशी वेळ देतात का? पाठव मला. हा कोणता न्याय आहे तुमचा? कसं देणार तुम्ही न्याय? आणि एवढे पाठी जाऊन ते मला देऊ. काय घमेंडीत गेला हा आम्हाला जाऊन देतात कसली आहे मग? अवघड आहे. हे केवढी मस्ती आहे त्यात. मस्ती आहे. असं नाही मस्ती. सत्याची मस्ती आहे. रुईचं एक गरीब म्हणजे त्या माणसाला बघितलं तरी 3 महिन्यापूर्वी त्या माणसाला बघितलं तरी त्यालाच मारले, डोक्यात 4 टाकले. ते इथपर्यंत आले. मीच होते त्यांच्याबरोबर रुईच्या. त्यांची हाफ मर्डरची केस कायदा सुव्यवस्था आणि हाफ मर्डरची केस करत होते त्यांच्यावर. साहेब म्हटलं हाफ मर्डरची केस केली ना मी इथं आंदोलन करेन. अजिबात हाफ मर्डर म्हटलं त्यालाच लागले त्याच्यावर हाफ मर्डर केस करताय. तो माणूस तरी वाटतं का कसं मारणार? रुईचं बघायचं 186 वाडीवरचं गाव खेडी तिथे 186 मतदार. आसरे गावात इलेक्शन झालं, आमची सत्ता आली. साहेब आमची सत्ता आली, आम्ही आमदाराच्या निधीशिवाय गावचा विकास करू शकलो नाही. म्हणून आमदाराला भेटायला गेलो, 22 जण गेलो. हा साहेबांना नव्हतं माहिती आणि आमदाराला भेटायला गेलो. आमदारांना काय उत्तर दिलं? 10 वर्ष आसरे गावाला 1 रुपया निधी दिली. 10 वर्ष हे जरा जागा करून दे रे. निधी हे दिली. जरा बाजू कर. बाजू कर. हे बाजू कर जरा. बाजू कर. वाचू दे. असं दे लागू. असं. तुम्ही नको 2 मिनिट 1 मिनिट राहिलं. या मॅडम. पंचवीस वर्ष मी राजकारणात. एक PI, एक अधिकारी, एक शिपाई, एक कोणताही कर्मचारी सांगावं शशिकांत शिंदेने कधी एवढा त्यांच्या पत्र नाही केलं. माझी सुद्धा संस्थेला सामान्य माणसाला काहीतरी तुम्ही जर एक तर्फी सरळ तुम्हाला फील करायचं असेल तर आमचं म्हणणं एवढं घटना घडली, व्हेरिफिकेशन झालं नाही, तुमच्याकडे आलो, तुम्ही काय केलेलं नाही मी सांगतो तुम्हाला. मला बोलून द्या, मग तुम्ही मला क्लिक्शन करा. मी यांना बोललो 2 केस झाल्या आणि हल्ली कोरेगाव मध्ये काय आलंय, मारणारा असतो तो पहिला केस करतो, पोलीस स्टेशन नंतर तो केस कर, त्या कलम वाढवतो. जो मार खातो
त्याला कलम कमी केली जातात. असू द्या, त्याला कलमाची मी विचार करतो. मार खाणाऱ्याला बाहेर राहू. मी मागे सुद्धा आलो होतो वर्षाकडे, तर तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळी यादी दिली होती. एसपीला पण यादी दिली होती की याची चौकशी करा. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. आता मी ऑडिओ क्लिप मी विधिमंडळात वाजवणार. मी आज सांगतो, मी धमकी देत नाही. त्या ठिकाणी विधिमंडळात वाजवेल आणि मी माझ्या पद्धतीने काय करायचं. आता कसं आहे, आयुष्याला मी कोणाच्या वाईटात सहन करण्याची पण क्षमता. दोन गोष्टी तुम्हाला या सरपंच आहे. यांचं पाण्याच्या वरून पाक झाला, त्याला मारहाण झाली. मारहाण झाल्याच्या संदर्भात त्याला मारहाण झाली, त्याला गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात क्लास कंप्लीटला देत नाही. आम्ही मोर्चामध्ये काही लोक परत आले. आता वरून राज्यकर्त्याचा इतका दबाव असतो, सध्या पॉलिटिशियन राज्यकर्ते सांगतात त्याच्यावर चालते. ह्या आल्यानंतर त्यांच्या 9 जणांना इथं बसले, ते मारामारी करू शकतात तर उभं राहून सांगते. 9 जणांवर केसेस टाकले. मी आपल्या लोकांना म्हणालो की ज्या लोकांवर केसेस टाकलेले आहेत ते कुठे कुठे होते त्यांनी सरळ सांगितलं. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करा आणि जिथं घटना घडली त्या माणसाच्या घरातलं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही कव्हर करा. जर त्या 3 लोक असतील तर त्यांना फसवलं, पण नसतील तर त्यांना नाक टाक द्या. 11 जणांची नावं टाकली. ज्यांनी मारलं त्यांच्यावर केस टाकली. मी पीआयना बोललो, पीआय मला बोलले की ती केस आता DYSP साहेबांना. मी तुम्हाला बोललो केस होऊन दिवस किती झाले? हा, ते म्हणतात की अॅट्रॉसिटी आहे म्हणून ही केस आता चौकशी DYSP करतात. अॅट्रॉसिटीचा गुन्हा वेगळा, मारहाणीचे कलम वेगळं. अद्यापही त्या लोकांना अटक नाही. काल नाही का, काल मी नोटीस दिल्या होत्या, मला ते न्याय नको. हा, 23 दिवस अटक करायला ते खुल्याम गावात फिरत होते. चौकशी तर करावी लागेल ना, कुणाला अटक करायची कुणाला नाही. मग ह्या लोकांना न्याय कसा? या लोकांना आम्हाला न्यायच त्या 11 लोकांना न्याय नाही. त्यांना जामीन घ्यायला नॉन बेलेबल तुम्हाला बोललो होतो, तो पण त्यांना अटक करू, बरोबर आहे. त्यांना बेल घ्यायला आणि कोर्टामध्ये सांगितलं गेलं त्यांना की यांना जामीन देऊ नये. थोडा पोलिसांचं त्याच्यावर प्रेम का आलं मला. आज ती कुटुंब, त्याची लहान लहान मुलं आहे, ती आहे का त्याची बायको? 2-2 लाख बाहेर त्याला खावं लागतं. त्या माऊलीने कोणाकडे जायचं? आज त्याला आई वडील पण नाही घेत, सासू सासरे पण नाही घेत. काय त्या मुलांना करायचं सांगा बरं. हे तुमच्याकडे त्यांनी अर्ज दिले, सीसीटीव्ही फुटेज मिळावं. जिथं घटना घडली तिथं त्या विरोधकांना बल्लाल साहेब पुण्यामध्ये जाऊन भेटतात, ते CDR काढतात आणि केस नोंद करायला आले त्यावेळेला ह्या लाईटच्या खांबाखाली तुमच्या पोलीस स्टेशनचं CCTV काढा. ते विरोधकाबरोबर बल्लाल साहेब बाहेर बसेल, मग येऊन केस. न्याय मिळत नसेल तर आम्ही इथं बसून जातो. आम्ही बसून जाऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, गरिबांना एवढंच म्हणणं आहे. हे काल एक नोटीस काढली 2020ची, सरपंच आहे. त्या सरपंचाला सांगितलं की तुमच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तुम्ही याच्याबद्दल तहसीलदाराकडं तडीपाडीची नोटीस काढली. हे राजकीय आहे सर, गावात राहू नये. काल घटना घडली, अजून बरेच आज काही काढत नाही, ते सगळे काढले की ते सावध होती. हे घटना काल घडली. सरळ सरळ बाईचा हात पकडण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यात 3 अशा प्रकारच्या केसेस आहेत. 3 केसेस आहेत. ती बाई इथं तक्रार करायला आल्यानंतर 1 ते 1.5 तास तिने केस घेतली. सरपंच सकाळपासून असले अजून केस दाखल होते. 1 तास मॅडम आम्ही कोण येणार आहे? कोण येणार? 1 ते 1.5 तास नाही, असं काही झालेलं नाही. मी फोन केला, आमच्या असते काल मी फोन केला 12 वाजेपर्यंत. 1.5 तास उभे. ऐका, मी सांगतो, मी फोन केला रात्री 12:30 वाजता. आधी मी सांगून गेले होते. तुम्ही गेला होता, त्याच्यानंतर सुद्धा केस घेतली नव्हती. बाहेर थांबवत होते तुमचे अंमलदार. त्या अंमलदारला मी शेवटी दुसऱ्या फोनवरून बोललो, केस घेतोयस का मी येऊ? बोलला नाही, घेतोय मी केस.
म्हणजे बाईचा खून झाला असता किंवा एखाद्यावर त्याच्यावर अतिप्रसंग झाला असता मग पोलीस तिथे गेले असते. एवढे कायदा सुव्यवस्था तुमच्याकडे या पोलिटिशियनला सगळं सत्यानाश करून टाकलेला आहे. सरळ सरळ क्राईम वाढवायचा, सरळ सरळ राजकीय, त्यांना वाटतं मागा आमच्या कोणतरी आहे, जनतेचा आवाज उठेल ना महिलांचा वाचवा आधार येत तुम्ही नाही. समजा, तुम्ही महिलाच अधिकारी आहात, ही महिलाची सकाळपासून ते बसले त्या अपेक्षा तुमच्या या दोन आता बरं, त्या ह्यांची मॅडमने कलमं कमी केली, त्यांना विचारते. ह्यांची कलमं कमी केली आणि त्यांच्या कलमं वाढवली. मार खाणाऱ्या माफ करणाऱ्यांच्याच कलम वाढवले ते. तज्ञ ते मध्ये आम्हाला अधिकार आता असतो. साहेब त्यात रॉबरीचंच कलम आहे, त्यामध्ये त्यांनी बाकीचे कागदपत्र बघायला पाहिजे. रॉबरीचं काहीतरी कलम आहे, पण त्यामध्ये समजा रॉबरीचं आहे ते खात्री केली पाहिजे, ते चेड आहे की तो आहे कुणाची आहे, काय समजा काय वस्तू गेली ती काय खात्री केली पाहिजे ना. अटक केली ना काय? बस. एक जणांनाच करू शकता, जी तिथं होती त्यांना का नाही करू शकले तुम्ही? आता सगळ्यांना नाही करताय, गुन्ह्याच्या सहभागानुसार करताय ते. अहो, तेच तसा न्याय दिलाय ना. न्याय द्या ना आम्हाला. त्याची 8 लोकांना तुम्ही कशासाठी अटक केली आहे? आमच्या एवढ्या लोकांवर नाव कशासाठी जे केलं? नव्हते त्यांची बी नावं आहेत माणसं पण तिथं नाही. कर्मचारी तर त्यांना तुम्ही एकालाच पकडलं, आम्ही एवढे सगळे जण एवढे बघितलं पाहिजे ना, तेव्हा 25 जण होते त्यांची, ठीक आहे. मी परवा मोठा गुन्हा दाखल करा बोलणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, तो लक्ष्मण सनद गॅरेजमध्ये काम करत होता, तिथला पुरावा घ्या, रेकॉर्डिंग किंवा फोन कर, तुम्हाला प्लेस मिळू शकतो. कोण कोण कुठं होतं सांगा मला माहिती. जी राणा. एकाने सांगा. खाली बसा, तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली. त्यांना बोला. तुम्ही बोला ना. हे काम होतं सातारच्या कोर्टामध्ये, मी तिथे गेलेलो, तिथलं तुम्ही फोटो चेक करा कोर्टातलं. दाभोळे तांबोळे का दाभोळे तिथं मी होतो. वरांड्यात मी बाहेर 12:15 वाजता मुलगीला सोडायला मी गेलेलो स्टँडला, एसटी स्टँडला, तिकडं क्लासला जाते म्हणून. ते सातारच्या एरियामध्ये ते नव्हतं, तिथं तुम्ही चेक करा माझा फोटो. मी नसताना माझं नाव घातले, माझ्या मंडळीचं नाव घातले, माझ्या मुलग्याचं नाव घातले, माझ्या पुतण्याचं नाव घातले, माझ्या भाऊजाईचं नाव घातले, आणि आमच्या सरपंच असताना त्यांचं सुद्धा नाव घातले, माझ्या भावाचं नाव घातले, चुलत भावाचं नाव घातले. चुलत भाऊ माझा त्या रुपेशला सोडवायला गेला दवाखान्यात आणायला, मग त्या चुलत भावाचं पण नाव घातले. दुसरं आमचे असे 11 जणांचं आमचं फोटो चेक करा, आणि नंतर की आमची नावं काढून द्या. जसं तुम्ही काय तपास करायचा? ते ऐकून बोलतच नाही, बोलून तेच. आता बरं, तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. बघा. कोणी बोलला काय तेव्हा? शांत व्हा. ओ ताई. ओ ताई शांत बसा. थांबा. तुम्ही काय तपास केला? ओ ते तुम्ही शांत बसा. त्या गुन्ह्याचा तपास गायकवाड साहेब करतात. मला कुणीही त्यांनी बोलवलेलं नाही. त्यांनी जेव्हा त्यांना खात्री पटेल की तुम्ही नाही आहे, किती दिवस? ए, जरा थांबा. त्यांना मी बोलत नाही. मग बोलू आपण. कुणीही बोलला का अजिबात एक शब्द सुद्धा. बरं, त्याच्यामध्ये ज्यांचा मेन रोल आहे त्यांना अटक होणार, ज्यांचा रोल नाहीये त्यांचं नाव हे 100% कमी होणार. बरोबर आहे. इतक्या दिवस मग साहेब बरोबर आहे ना. तुम्ही फक्त आमदार साहेबांशी बोलू शकतो, ओके, तुमच्याशी बोलणार नाही. बरं. कुणीही बोलला का मध्ये आपण बोलला कबूल आहे. किती दिवस आपण चेक करतो? हा? किती दिवस चेक करायला? ते आम्हाला कसं आहे, ते संबंधित जे आयो आहेत त्याच्या ते आई वारल्यामुळे ती काय आज अजूनपर्यंत आली नाही. ते एखादा आता आयोग जर महिना 2 महिने आला नाही तर तुम्ही काय त्याची दुसरीकडे चौकशी करायची येऊ शकत नाही, स्वतः तुम्ही करू शकत नाही. ते दिलंय की यांच्याकडे तपास आहे. मग त्यांनी का नाही केलं विचारायला पाहिजे ना. हा. आता तुम्ही कोर्टामध्ये जामीन मिळू नये यासाठी परत का अर्ज केला? आम्ही अर्ज नाही केला. तुम्ही म्हणणं मांडलं. कोर्टाने म्हणणं मागितले. का मांडलं? गुन्हेगार आहे सराईत म्हणून, त्याला जामीन मिळू नये म्हणून काय मांडलं? म्हणून काय म्हणलं कोर्टात तुम्ही म्हणणं काय मांडलं? बेल देऊ नये म्हणून. आम्हाला हात न्याय नाही पाहिजे. आम्ही कसं काय मॅडम, सांगायचं? एसपी आल्याशिवाय मी इथून उठणार नाही. रात्र हो, दिवस हो, 4 दिवस लागो, सर्वच उठणार. असं काय मोठा गुन्हा होता. फार चुकीचं चाललेलं आहे. हा पेनड्राईव्ह मी आज वाढवत नाही, एसपीच्या समोर वाढवतो. 5 मिनिटांनी शब्द होते उत्तर द्यायला. रात्री 15 ऑगस्टचा ये म्हणून पोलिसांची गाडी क्रिमिनल आहे तुम्ही. मी मगाशी सांगितलं ओपन मध्ये तो निवडून येतो. एकदा नाही 3-3 वेळा निवडून आले.
पोलिसांची गाडी जाते झेंडावंदन चेकर, त्या लोकांना घरातून बाहेर पडत नाही. मी काल गेलो, मला माहित नव्हते आज प्रकार उद्योग झालेला. मला वाटलं यांना मी बोललो जामीनला जाऊ नका, तुम्हाला काय होणार नाही. हे बिचारे घाबरून जामीनसाठी गेले. हे गेल्यानंतर मी काल गेलो तर घरातून बाहेर येत नव्हत्या, त्या रडत बसल्या बायका. एवढी निष्ठुरता पोलिसांची असते. आम्हाला या याची निलंबन झाल्याशिवाय मी माझी भूमिका ठाम आहे. काय तुम्हाला वापर करायचा तो करा. एसपी ना बोला, मी एसपीशी पण बोलला, एसपीच्या माझ्या विश्वास आहे. सगळं दिसत असताना आता तुम्ही त्यांची चौकशी करताय, बरोबर आहे. अॅट्रॉसिटी किंवा काय मार लागला म्हणून अटक करू शकत नाही. अॅट्रॉसिटी काढायचा का ठेवायचा हा तुमचा अधिकार आहे, बरोबर आहे का नाही. परंतु मार लागलेल्याच्या गुन्हा दाखलेल्या आरोपीला अटक करू शकत नाही. पण ज्याला मार लागला तो ट्रॅक्टर मध्ये आहे, त्याचं मेडिकल सर्टिफिकेट यायची. परत आमचं ऑब्जेक्शन होतं, त्याला खरोखर मार लागला का बघा. ते तुम्ही पोलीस स्टेशनची जर चौकशी केली ते मार लागला का नाही. जसं 307 लागलं नाही, 327 झालं म्हणून तुम्ही सांगता, हे तुम्ही एवढं चेक करू नका. तसं ह्या बाईक सातत्याने म्हणताय त्याला अजिबात मारलं नव्हतं, तरी तो प्लास्टर मध्ये आला. त्याची चेक करायला पाहिजे होतं की खरोखर त्याला मार लागला का नाही. आमच्या आता सर मॅडम त्यानं उलट त्याला अशा बुक्या बिक्या लाथा घातल्या आणि त्या हाताने असा मारला. त्याने त्याचा हात तुम्ही गेला नसेल आणि हात त्याचा पहिलाच मोडलाय. कारण मी शेतकरी 65 वर्ष झालं गावामध्ये, कोणाला पण इतर मी खोटं कधी बोलत नाही. साहेब सगळ्या गोष्टी डॉक्टर सीसीटीव्ही फुटेज काय केली ते विचारा. ते काढायला लावा. सीसीटीव्ही फुटेज काढलेले कॅमेरा असून त्याच्याकडचं फुटेज दिले काय. चार 4-5 दिवस झाले सर्जराव नामदेव सनस मी जय भीम नाही हे त्याचा आमच्या मोबाईल मध्ये फिट करून सगळं ठेवले. ते जय भीम नाही म्हणजे आपण शिक्षा काय करू नका. त्यांना सांगून काय ते करणारा तिथं आहे, त्यांना सांगेल काय पाहिजे सांगणार ते ऐकलं विचार. त्यांचा काय समज मस्त हे काम आपलं करतं. बोलणं हा वरच्या जात व्यवस्थित पाहिजे ना. ठीक आहे, हे आपल्या ही ऍक्शन घ्या म्हणलं की लगेच तयारी लागली. त्यांचं काय विषय नाही, हेच आपण सांगून कोण चुकीची नाही. त्याची माहिती आहे ना. आपण पुढे ऍक्शन नक्की काय सगळ्या मिळापणी करून ठेवले आमच्या दादाशिवाय. केस नको कशाला चुक्या करायच्या, कशाला मारायचं, काय गरज आहे. विचार करतोय होता की नाही तुमचं लोकांना बोलून तुम्ही विचारायचं की इथं आमचं काम करायचं नाही असं सांगायचं होतं. अर्ज तर द्यायचं होता. काही न करता तुम्ही डायरेक्ट अंगावर करू शकता. मी समजून सांगायला गेली की ती गाडी काढा तुम्ही, मला तिथं काम करायचंय. तुम्ही म्हणू शकत होता की आमच्या इथं काम करायचं नाही. तेवढ्या वेळ तुम्ही मारायला माणसाच्या अंगावर लावताय आणि वरती तुमच्याच हाताने तुम्ही मारताय. तिला टाके पडते, छातीला स्टिक मारली, इन्स्पेक्शन झाले. उद्या जास्त कमी झालं असतं आम्ही काय केलं असतं, त्याच्या बायका मुलांनी काय केलं असतं. तिकडून पुणे पोलीस स्टेशन पुणे काय ऍक्शन घेतलीच नसती. 10 गुण पडले असते तरी या लोकांनी काय ऍक्शन नसती. ह्याचा अर्थ हाच होतो. आज 23 दिवस झालं मॅडम, एक दिवस नाही, आज 23 दिवस झाला. 4 दिवस झाले मी तुमच्या इथे तक्रार नोंदवायला की तुम्ही सांगताय वरिष्ठांकडे जा. तुमचं काम आहे ना तक्रार नोंदवून घेणं, तुम्ही वरिष्ठांकडे दिली. सकाळपासून तासभर बसली तरी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. काही तक्रार आहे दोन्ही बाजू त्यांना सारखं घेतलं. ग्रामपंचायतीत आले दोन्ही साईड मी गेलो. आम्ही रडायला, तुम्ही रडू नका. तुमचं काय असेल तर कोर्टात बघा. हे बदल साहेबांचं ओरड आहे मला. तुम्ही कशाला, तुम्हाला कशाला कोर्टाच्या म्हणताय त्यांना पगार नाही काहीच तरी कशासाठी तुम्ही बाजूला काय घालता नाही म्हटलं केला पाहिजे कशासाठी पुण्यात बैठक त्यांनी काय घालून काय
ती काय उत्तर देणार नाही तुमच्या जरा 2 मिनिटं शांत. वाट बघतोय त्याची. आता अजून आज तडीपारीच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या नोटिसांना वाटा टेन्शन वगैरे ही यादी तुम्हाला तुमच्याकडे अजून एक यादी प्रचंड क्रिमिनल केसेस आहेत त्या लोकांना तडीपारी काढली. त्याच्यामध्ये एका पक्षाचं नाव लिहून टाका म्हणजे ते पण संपून टाका विषय. एसपीशी आपण बोला, मी एसपीची वाट बघतो. बसू नाही लोक खाली बसले, मला पण खाली बसायला असायचं. हे तुमचा अनादर करत नाही. न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा. मॅडम, अॅट्रॉसिटीचा कायदा ती म्हणतात काढून टाका. 4-5 दिवसापूर्वी त्यांचा माणूस जय भीम मी काय जय भीम आहे का म्हणून असा मोठ्याने वराडतो. ते मग सीसी कॅमेऱ्यामध्ये फोटोमध्ये माझ्या पोरग्यानं टिप करून ठेवले. तू तुम्हाला दाखवतो, बघायचंय का? थांबून म्हणलं पाठवायचं म्हणतो. बाई कुणाकडे पाठवले ना 2 दिवसापूर्वी 4 चांगल्या गाड्या का गेलो सांगतो. दारू पिऊन काय पुरत तुमच्या घरात आणि जोरात तिथं हॉर्न बिन वाजून वगैरे हे करून जसे मला जेव्हा कळलं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. मला पण काय माहिती नाही. 2012 पासून चाललंय सर. 2012ला मी सदस्य होते, त्यावेळेला पण असंच केलं आमच्या घराला. त्यावेळेला पण आम्हाला त्रास दिलेला आहे. आणि आता आम्ही 15 वर्ष आहे ना, 15 वर्षात आम्हाला त्यांनी दहशतच दिली आहे, बाकी काय नाही. आणि आम्ही फक्त समाज कायम करतो, आम्ही राजकारण करत नाही गावात. आम्ही सर्वसामान्य माणसे, आम्ही कष्ट करून खाणारी माणसे. रुपेच्या बायकोला गरजावर सांगतात, नवऱ्याला केस मध्ये आम्ही बघू. ही धमकी एवढी वाढते, ही कोणाची FIR रुपेशला त्यांनी लिहिलेलं वाचा. ते सोन्याचं स्टोन घेतलेलं आहे. त्यांना खिशातून 3,000 मारामारी करताना खिशातून 7,000 काढून दिले. ते चोर होते असं दाखवलेलं आहे. असू द्या, आपण ते करताना दागिन्याचा पुरावा तू मागतो. गेला असेल तर पोलीस डिपार्टमेंट तुझी पावती घेऊन ये. ती पावती मागितली का पोलीस मग ते गुन्हा दाखल करू शकतो. कशावरून तिच्या सोन्याचं दागिने ते पुरावे लागते. चोरी झाली तरी आपण काय बोलतो, तुमचे काय काय दागिने गेले चोरीला झाले तर तुम्ही आम्हाला त्याचे जेवढी कागदपत्र असतात तेवढेच आपण पुरावे असतात तेवढंच गाय धरतो. ती पण चौकशी केली. लगेच तिथं नोट केलेले आहे FIR मध्ये कलम वाढवली. माहिती आहे ज्याच्याकडे तपास आहे त्याची संहिता असते, तो त्याच्या तिकडे एक्सपायर झाली. 20 दिवसानंतर मध्ये आलं मला करायचं असतं रात्री मी दुसऱ्या दिवशी आलो. तुमच्या विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वास ठेवला. 23 दिवसानंतर बरं माझा 2 दिवसांनी मला वाटतं हे सगळं मिटलंय. परवा जेव्हा लोक आमची काही भेटायला गेली तेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडत मला भेटलो. मग मी गेलो काल का परवा गेलो ना, परवा एका घरात बसलो. त्यांनी साहेब असं सांगितले आता रुपेशला मारला तुमच्या सर्वांनाच मारणार आहे, प्रत्येकाला एकाला करून मारणार. मध्ये पोलीस स्टेशनला गेला तरी आम्ही काय आमची तक्रार घेतच नाही. तुम्ही जाऊ तक्रार द्या, मग आम्ही जाऊ तक्रार. पोलिसांना कुठे जे हिंमत वाढते कुठून पाठिंबा कोणाचा आहे, पोलिसांचा का कोणाचा आहे, एवढी हिंमत वाढते.
चुकीचा दीड महिना झाला वाढलो काय बोलतात त्याप्रमाणे पैसे कसे बघायचे काय बोलायचं नाही आता अधिकार नाही असं बोलणार माझं नाव विनोद चोर बोलताना त्यांनी समोर या. पुण्याचं सीडीआर बाहेर काढा. कुठे पुण्याला भेटला पुण्यातलं माझं नाव घेतलं ना मी चोर आहे त्यांनी समोर या बघा. आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी. शशिकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा जाहीर निषेध. न्याय द्या, न्याय द्या, बाळासाहेब न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, बाळासाहेब न्याय द्या. पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी. न्याय द्या, न्याय द्या, बाळासाहेब न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, बाळासाहेब न्याय द्या. पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी. शशिकांत शिंदे साहेबांचा जय हो. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शशिकांत शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शशिकांत शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. न्याय द्या, न्याय द्या, बाळासाहेब न्याय द्या, हक्क मागा, न्याय द्या. बाळासाहेब न्याय द्या. हक्क मी तुमचा मान ठेवतो. मी बोलतो म्हटलं बोलतो तुमच्याशी. हो पण गच्चीत बसून बोला नाही तर आपण जाऊन बोलू. उभारून बोला. बस बस बस. बाकी सिलेक्ट बाकी असेल बसा. तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये परत राहत यायची आमची इच्छा होती. हे 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोणाकडून विचार केला आणि अधिकाऱ्यांना एका साध्या क्षेत्राबद्दल तुम्ही कधी तक्रार करा. आजपर्यंत मला इतिहास विश्वासाने सांगतो. आमची लोक चुकली तरी नेहमी मी त्यांची बाजू घेतो, आपल्या अधिकाऱ्यांची. मंत्री असताना पण ते करत होतो. काय झालं मॅडम,
मी आपल्याशी बोललो, USPशी बोललो, सिनियर PIशी बोललो आणि एवढंच नव्हे तर मी SP ची 3 वेळा. ज्यावेळेला एक प्रकरण डोक्याच्या बाहेर जातं त्यावेळेला नाही आंदोलन करायला आम्हाला काय हौस नाही आणि आम्हाला असल्या गोष्टीतून राजकारणाचा फायदा घेणं आमच्या रक्तात नाही. पण ज्यावेळेला आम्ही व्यतीत होतो त्यावेळेला शेवटी लोकांसाठी जनतेसाठी मला रस्ता उतरावं लागतं. ही असल्याची मंडळी आहे. मी पहिली ही केस सांगतो, बाकीच्या प्रकरणावर मी बोलू. मागे मी SP-कडं DYSP-कडं एक निवेदन अर्ज दिला होता. त्या निवेदन अर्जामध्ये कोरेगाव पोलीस स्टेशनच्या चुकीच्या कामाच्या संदर्भात 25-30 मुद्दे दिले होते. मला त्यावेळेला DYSPने सांगितलं होतं आणि SP ने सांगितलं की मी याची चौकशी करतो आणि त्यात जर काय तथ्य आढळलं, मी पण सांगितलं तथ्य आढळलं तर मी तथ्य आढळलं तर मी कारवाई. त्याचं काही घातक नाही. काय राजश्री असला की लोकांना तटच वाटतं. ही असल्याची मंडळी आहे. या सरपंच आहे सरपंच आहे. काही विषय पहिला मी सांगतो. त्यावेळेला मी परवाच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सिनियर PIशी बोललो, DYSPशी बोललो, नंतर SP साहेबांशी बोललो की आचऱ्यामध्ये अशी घटना घडलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण व्यवस्थित चौकशी करून झाल्या मला कळलं यांना फोन केला की तुम्ही चौकशी करून योग्य कारवाई करा, कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. कालांतराने काय झालं की रुपेश सकपाळ म्हणून त्याला सांगतो हा अॅट्रॉसिटी कायम करतो. तो ओपनमधून पण निवडून गेला. 3 वेळा तो गावातून निवडून एवढे लोकांचा त्याला पाठवण्यासाठी त्या गावाचं राजकारण असून घ्या. त्याच्यावर मारण झालं, त्याला डोकं फुटलं, त्याला काही टाके पडले असते. हे झाल्यानंतर या बाबतीमध्ये चर्चा करताना मी सांगितलं की व्यवस्थितपणे चौकशी करून कारवाई करा. ही गोष्ट घडली 12 किती तरी 9 साहेब. एक मिनिट मी मध्ये बोलतो. रुपेश सपकाळ एकट्याला नाही तर सरपंचांना सुद्धा मारहाण झाली त्यावेळेस. एवढं ते हेच बोलले. ती मारहाण झाल्यानंतर विषय होता की सरपंचांनी गटर बांधण्याचा निर्णय घेतला. गावातून पार्टी आहेत काय तर ते निर्णय घेतल्यानंतर आता सांगा सर. मी स्वतः गेले होते, आम्ही दोघं पण गेलो होतो. आम्हाला एक कॉन्ट्रॅक्टरने फोन केला त्यांना, त्याच्यात आम्ही दोघं गेलो तिथं आणि मी समजून सांगत होते की दीपक सनस तुम्ही गाडी बाजूला घ्या, इथलं काम करायचंय. तर त्यांनी समजून सांगायचं की नाही की बाबा इथं आमचं काम नका करू वगैरे काय. तर आधीच मारहाण चालू केल्याबरोबर त्यांनी काय केलं, रुपेशला GCPवर ढकललं. दोघं होते, प्रशांत सनस, दीपक सनस आणि त्यांच्या घरातले सगळे कुटुंब होते. असे 5-6 जण होती ती. मला त्यावेळेला गडबडीत काय सुचलं नाही, त्याला लागल्यामुळे मी पटकन गडबडीत मला GCPवर ढकललं गेलं. मला मुक्का मार लागलेला आहे मॅडम, पण मी जास्त माझ्यावर लक्ष दिलं नाही कारण मुलगा माझा महत्वाचा होता. कारण त्याची कच्ची मुलं आहेत, त्याच्यामुळे मी पटकन घरी जाऊन माझी स्वतःची गाडी काढून 112ला पण आम्ही फोन केला. तेवढ्या वेळात काय ती मिळाली नाही आम्हाला. आमची गाडी घेऊन आम्ही कोरेगावच्या हॉस्पिटलला आलो. जखमी आहे ते तुमचं मुलगा आहे? तर त्यांना घेऊन आलो. आई वडील वगैरे कोणी नाहीये त्यांचे नाते, म्हणजे असं आई वडील नाही, सासू सासरे आहेत त्यांना घेऊन आम्ही पहिले त्यांची दखल घेतली. तिथून आम्हाला लगेच हाताला हॉस्पिटलला हलवण्यात आलं. त्या ह्याच्यामध्ये आम्ही इथपर्यंत आलो होतो पण आमची काही तक्रार नोंदवून वगैरे घेतली नाही. आज 3 दिवस झाले मी मॅडम इथे येते, माझी तक्रार नोंदवून घ्या, आज सगळ्यात माझी तक्रार नोंदवून सगळ्यांनी 1 तास झाली 9 तारखेला त्याच घटनेचा. हा त्याच घटना. बरं, तुम्हाला मारहाण झाली, अजून कोणाला झाली? रुपेश सपकाळ. बरं, त्यांची तर अॅट्रॉसिटीची आणि जीवे मारण्याची वगैरे आणि मॅडम घेतलेली हा बरं ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला मारहाण झाल्याचं नमूद काय आहे? तुम्हाला मुक्का मार लागलेला. त्याच्यात काय झालं, ही केस झाल्यानंतर पोलिसांनी 307 केला. मला परत पोलिस 307 होतं, कलम कमी लागला. जे असेल ते करून घ्या असं मी त्यांना सांगितलं. बिनवाई काय केलं, समोरच्या पार्टीने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं सांगितलं की ह्या 8-15 जणांनी हल्ला केला आणि ह्या 8-15 जणांनी हल्ला केल्यानंतर किंवा अशा पद्धतीने 7,000 रुपये खिशातून काढले, सोन्याची माळ काढून घेतली, असं केलं.
आणि ते कणं परत वाढवलं. बरोबर, मी DYSP-ना स्वतः भेटलो, मी एक अर्ज दिला, सिनियर पीआयला फोन केला, जी 13 नावाची व्यक्ती आहे, 11-12 ही सगळी म्हातारी. ह्या लोकांची काही हे कोर्टात होते, त्यांनी सांगितलं मी कोर्टात आहे. लक्ष्मण म्हणून आहे तो गॅरेजला किती वाजताची घटना आहे? एक दीडच्या सुमारास. पावणे दोन. आणि ह्या सगळ्यांना मी काय बोलतो की नावं दिलेत ना, मग आपलं काय असतं किंवा ठीक आहे रॉबरी झाली किंवा काय झाली तर त्यातले पुरावे द्यावे लागतो. तुला दागिना असेल मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की फक्त तुम्ही हे CCTV फुटेज आणि जिथं घटना घडली त्याच्याकडे घरामध्ये सुद्धा CCTV फुटेज आहे. ह्या लोकांनी एक अर्ज पण दिला की हे CCTV फुटेज आपण कलेक्ट करावे आणि त्यातून जर कोण दिसलं आमच्याकडे कोणी दिसलं तर त्यांना तुम्ही पुण्यामध्ये दाखल करून द्या. आता हे सांगितल्यानंतर मला DYSP म्हणलं की मी CCTV फुटेज बघते आणि त्यात जे लोक सापडणार नाही त्यांना मी रद्द करतो. मीनवाईल ह्या 11 लोकांना पोलीस चौकशी करायला गावात येणार. मला सांगितलं होतं की आपण खोट्या तक्रारीमध्ये जर त्यात दिसले नाही तर आपण त्यांना शब्द त्यांची नावं चुकीची आहे तर रद्द केला. खोटी कंप्लेंट केली तर तुम्हाला परत ॲक्शन घ्यायची तुमच्याकडे पाव असेल. खोटी कंप्लेंट टाकली ती काही केलं नाही. खोटी जामीन घ्यायला लागला. त्याच्यानंतर त्या दोघांना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी सांगितलं की त्यांना जामीन मिळू नये. पोलिसांनी ऑब्जेक्शन घेतलं जामीन, त्यामुळे त्या दोघांना जामीन मिळाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, पोलीस अटक करतील. 15 जानेवारीला तो झेंडावंदनला गेला. पोलिसांची गाडी तिथे जाऊन शेजार थांबा रे, पोलिसांची गाडी जाऊन तिथं उभी राहिली. म्हणजे फार मोठा क्रिमिनल गुन्हेगार येतोय त्याला शोधायचंय. आदल्या दिवशी पण पोलीस त्यांच्या घरी वगैरे जायचे. मला एका मला एक कळत नाही बरं त्याची नावं नाही केली. CCTV ज्याला मारहाण केली, ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर केस झाले, त्यांना अटक नाही. ते बल्लाळानं विचारलं, बल्लाळ ते समोरच्या अजून अटक का नाही केली? ते म्हणजे माझी केस नाही आहे, ती DYSP साहेबांना केस नाही. ॲट्रॉसिटी गुन्हा झाला त्याची अटक करायचे पॉवर्स पोलिसांना. ॲट्रॉसिटी आहे का नाही हे चेकिंग करण्याचा जो अधिकार तो यांच्या कोर्टात आहे. मी DYSPना विचारलं, DYSP बोलले मी चौकशी चालू आहे. ज्यांनी मार खाल्ला त्याला जामीन द्यावा लागतो आणि ज्यांनी मारलं तो गावात फिरतो. मोबाईल दाखवून तो गावात फिरतो. आणि दुर्दैव असं आहे की त्यांची अजूनही 23 तारीख 23 दिवसामध्ये अजूनही चौकशी घेत नाही. वातावरण काल मी का गेलो हे यायचं कारण मला असं आहे, मला माहित नव्हतं. मला ते प्रकरण शांत झालं असेल, पोलीस चौकशी करणे यांना अटक होणार नाही. एका कार्यकर्त्याचा फोन मला आला, साहेब सगळी लोक घाबरले. मग काय झालं, मी दुपारी त्यांच्याकडे गेलो. सरपंचाच्या घरी सगळी बायका पोरं तिथं बसली होती. मी घाबरले, बोलले की मला भीती वाटते. पोलीस तर येतातच आहे आणि इथं येऊन अशा प्रकारचे चाललेलं आहे. Incoming call from Tisha Sawant, the Serb identified. आणि कर ना चालेल आहे. ही एक शूटिंग मिळाली. पोरं गाडी आम्हाला ते दीपक सणस येत नाही, किरण वकील सणस येत नाही, त्यांचे साथीदार आहेत. हे असे अनेक वेळा आमच्या घरावरती येऊन शिव्या गाडी येते. दीपक सणस यांचा मुलगा आहे हा छोटाच आहे बघा, तो तलवारी काठ्या बिट्या घेऊन 2 अशी बाकी पोरं येऊन आमच्या दारात येतो. कारण आमची मुलं पाचगणीला शाळेला ठेवली होती. मी शेतकरी आहे, तिथं वाईट वळण लावून नको. मी पाचगणीला शिकवली 12वी पर्यंत इंग्लिश मिडियम शाळा सगळी मुलं. आणि ती मुलं माझी हिथं आल्या. आमचं चौघं भाऊ आहे, आम्ही चौघांचं कुटुंब आहे आणि आम्ही सरपंच आहे
आणि सरपंच आहे ना म्हणून ती पोरगेसारखं येऊन हे शिक्षण त्यांचं मुलगा चुलता वकील आहे आणि मुलगा काय ते इन्स्पेक्टरचं परीक्षा दिलेली आहे. त्याचा शाळा मास्टर आजोबा शाळा मास्तर हे त्या नातवाला असं वळण लावले त्यांनी. आणि आमच्या मुलांना सारखी सायकल आडवी घाल, फोर व्हीलर कसली गाडी आण, अशा आडवी मारा. आमचं कोरेगावमध्ये गॅरेज आहे आमचं. त्या गॅरेजमध्ये सकाळी जातात ती संध्याकाळी येतात. गावामध्ये तुम्ही विचार करा आमची पोरं कशी आहेत ती कोणालाही विचारा. आमच्या त्या पोरांचं नाव नाही माहिती त्यांना अजून. आमच्या मुलांना वैभव चंद्रकांत सनस हे त्यांनी नाव टाकले, पुतण्याचं नाव टाकले माझ्या त्या ह्याच्यामध्ये. ह्या आमची पोरं ती सुद्धा ओळखत नाही. इथं पोरं आमची नव्हती, आता 3-4 वर्ष झाली इथं आलेत पोरं. आणि 1.5 तास झालं आम्ही आलो या तर बळला साहेबाकडे तुमची इकडे बिठावर इकडे हे जातात ते जातात तिकडे जातात, तरी आमची वहिनीची कंप्लेंट घेण्यात होती. हे झालं आता ही केस घडली ही घडली, पण बल्लाळ साहेब पुण्यामध्ये त्या विरोधकांबरोबर जे बसले ते लोकेशन काढा. दुसरी गोष्ट, या विरोधक कंप्लेंट द्यायला इथे आले आम्ही, तर ते विरोधकांशी ह्या लाईटच्या खांबासमोर बोलत उभे होते. काय कलम लावायची ते तिथं सांगितले. याचा तुम्ही इथला या सर CCTV बसा तुम्ही बस. पुण्याचे लोक अक्षय कुठे आज शिवसेना पोलीस स्टेशन आतपर्यंत चालायचं. मला माहिती आहे राजकारणात त्या मंडळीला पुढं ऐकावं नाही असं नाही. सगळे शिवसेनेचा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा नाही. तिथे 2 मिनिटात असं झालं की ह्याच्यामध्ये काही बाहेरून आलेली आता गाव आलं होतं मी नव्हतं. त्यावेळेला सांगितलं होतं की ह्याचं नाव टाकलं केसमध्ये आणि याला सांगितलं त्याला सोडवायला होता. पोलीस पण सांगतील त्याला सोडवायचं. मागच्या माहिती मी फक्त सारांश तर तिथे काय झालं की तिचा हा विषय झाल्यानंतर संपूर्ण गावाला मी विनंती अशी केली होती की तुम्ही एक काम करा, तिथे सगळे CCTV फुटेज असतील किंवा आजूबाजूचे व्यापारी आहेत त्या सगळ्यांना चौकशी करा. जर याला कोण नसेल तर त्याला त्यातून गुन्हे वगळा. मला वाटते तशी आम्ही चौकशी करू. आणि ही चौकशी तर SP साहेबांनी मला वाटतं प्रेमपूरच्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट दिली होती. कारण तेव्हा वातावरण नावाचं ते बोलले ते बोलले मी नाही घेणार ते माहिती काय त्याची चौकशी झाली नाही. त्याचं काही नाही त्याला पण दिली त्याला सालवसाठी आमच्या पंचायत त्याचे टाकलं की तडीपारी तर आता परवाच्या दिवशी यादी काढली मला माहिती कधी काढली. आमचा एक सरपंच आहे सरपंच आहे शाळेत देखील नाही. 2020 ची कुठली भांडणाची तर असेल आता ही तडीपारी काहीच नाही निघाली. त्याच्यानंतर आता वाटा स्टेशनला सुद्धा 2 मुलांची मी काय त्यांना कोणाची तडीपारी काढली आम्ही काय दुसऱ्या गुन्हेगाराला समोर त्यांनी सांगावं एखादा क्रिमिनलच्या बाबतीत तर त्यांच्या तडीपारी काढल्या आता निवडणुकीच्या. मी म्हणलं त्यांची असेल त्याची नावं मला द्या आणि जी लोक खरोखर रेकॉर्डवर आहेत त्यांची तडीपारी काढण्यात साहजिकच आहे ना. सगळ्यांना नियम सारखा पाहिजे. आता सुद्धा आवारे म्हणून आहेत भांडणाची पूर्वी ते कुठल्या त्यांच्या भांडणाची केस आहे. आता त्या दोघांनी तडीपारी काढल्या. तहसीलदार तुमचा रिपोर्ट आला की तहसीलदारांना यश म्हणतो तडीपारी काढून त्यांना 2 महिन्यात मी निवडणूक निवडणुकीचा संबंध काय फक्त गावामधून बाजूला गेलं की पार्टीला फायदा होतो असं एक समीकरण आहे. आताच्या निवडणुकीमध्ये तात्पुरती मतदानाची आहे 2 दिवसासाठी जी करतात ती यासाठी करतात की गेल्या वेळेला याच निवडणुकीच्या दरम्यान काही घटना काही घडली नाही किंवा विधानसभा असेल गेली लोकसभा असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या
याच्या अनुषंगाने किंवा गंभीर घटना एखादी कुठली जर असेल तर मग तात्पुरती मद्यपानी आपण 2 दिवसाची करतो. हे करण्याला माझा हात विरोधच नाही आहे, पण त्यांच्या गुन्हेच नाहीत आता 2023, 24, 25 काहीच गुन्हे नाही. आता रवी माने वगैरे म्हणून मी म्हणलं कोणाकोणा काढले ती यादी तर करून द्या ना, नक्की हीच लोक काढले तर बाकीची लोक काढले, हा संख्याचा कार्यक्रम. आता आमचं म्हणणं काय होतं, हे म्हणतात किंवा तसंच चौकशी, तो माणूस अजूनही अटक केला नाही, अजून चौकशी डिवाइस मॅडम करतायत, पी आय करतायत, आणि आता त्या चौकशीत अजून त्याला काल अटक केला. आणि काल अटक केला, काल नाही ते गावातच होते, कालच अटक केला. ते पण मी नोटीस दिली, मी मागे पण आलो होतो, मागे त्यांना सांगितलं की लोकांचा विश्वास उडू नये एवढं पोलीस डिपार्टमेंटने करू. मी अतिशोक्तीपणा बोलत नाही. माझ्या उपरोक्षेचा मी एस पीनं बोललो होतो की तुम्ही कधीतरी आले चर्चा आणि माहिती घ्या काय चाललंय काय नाही. आणि हे जर चाललं असेल तर कालची गोष्ट परवाची गोष्ट ही पुण्यात हे त्यांच्याकडून लेखी घेतलं की आम्ही मोर्चा पुढे आंदोलनाला बसलो होतो तेव्हा सांगता की आम्ही याची चौकशी करून आणि कारवाई करतो. ही किती तारखेत आहे? 16 1 जानेवारी तेव्हा तुम्ही पत्र दिलं, या लोकांनी सही दिली आणि हे केले. काल पण ती सही मागत होते की तुम्ही अशाची सही घ्या. आता कालची परवाच्या गोष्टीला मॅडमने कारवाई केली. एक माणूस मुलगा आहे सारखा अशा प्रकारची गोष्टी करतो, त्यांच्यामध्ये परवा गोळेवाडीमध्ये त्यांनी हा प्रकार केला. त्यांचा मला कोणाचा मी ओळखत नाही, म्हणजे मी पॉलिटिकल नाही. ते लोक मला उल्हासाहेब नाही येतोय वास, बरोबर आहे. तर याच्यात त्यांनी टाक्सीचा जाताना त्यांनी यापूर्वी मी त्या तक्रारदाराला बोलत होती, त्या त्याला फोन केला, सिरियस म्हणून असेल किंवा नसेल तक्रार नोंदवून घ्या आणि लगेच त्याच्यावर कारवाई. ती नंतर केस घेतलीच, त्याप्रमाणे अजूनही त्याला अटक केली आणि ह्याच्या अगोदर त्यांनी 3-4 केसेस केले. म्हणजे मला अजून त्याला अटक नाही, बोलवून तरी घेतला असं तरी निदान चौकशी केली असती तर त्यांनी बरोबर होतं. जर अशाच पद्धतीने चालत राहिला पोलीस स्टेशन हे न्याय मिळण्यासाठी असतं. जर असंच प्रकार चालू पाहिजे. मी तुमच्याकडे ऑडिओ देतो, मला अधिवेशनाच्या काळात दिली होती पण मी वापरली नाही ती, की तुम्ही आणि एस पीने फक्त ऐकायची. ती फक्त सिक्रेट तुमच्या दोघांपुरतं ठेवा, मग तुम्ही ह्याच्यावर विचार करा, निर्णय घ्या. तर दुसरी 2 प्रकरणं मी बोलतो.
आता जर मॅडम मागच्या 8 दिवसापूर्वी आसगाव इथं आहे तरवळी शेजारी त्या आसगावच्या एका मुलाने त्या त्रासाला कंटाळून त्या मुलीनं आत्महत्या केली. तर आत्महत्या केली त्या मुलीच्या आई वडील किती दुःखात असेल साहेब. ती कैस घेतली नाही, दिवसभर त्या मुलीच्या आईला इथं थांबावं लागलं साहेब. आता 4 दिवसापूर्वीची घटना आहे, दिवसभर थांबावं लागलं. तुम्हाला माहित नाही या गोष्टी. दिवसभर थांबले ती मुलीच्या आई वडील, त्यावेळेला केस घेतली. म्हणजे साधी केस घ्यायला आत्महत्या केलेल्या मुलीची जर केस घ्यायला दिवसभर थांबवत असतील तर काय सामान्य माणसाने करायचं. दुसरी गोष्ट, रुपेशसाठी तुम्ही गाड्या पाठवून चौकशी करायचं, त्यांना त्यांच्या कुटुंबाला घाबरवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करायचा. आमच्या गावातल्या मुलाला घुले साहेबांची चौकशीकडे केस आली चौकशीसाठी. त्या मुलाला चंद्रीला बोलवून घेतलं, शिफ्ट कार अंगावर घातली, दोघांच्या मित्र आहेत. एक मुलगा पळून गेला, तो एक मुलगा सापडला, त्याला इतकं मारलं त्याच्या अंगावरती 235 टाके पडले. टाके किती? 235. 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. 2 राहिलेले आरोपी अटक केली का? अजून 2 आरोपी मोकाट फिरतायत. काय करायचं साहेब? मॅडम 200 आमच्या गावचे आहे. आणि मॅडम वाईट घटना अशी, जसं संतोष देशमुखचं प्रकरण झालं तशा प्रकारचं त्याने रील काढून व्हायरल केली, इंस्टाला व्हायरल केली. काय करायचं? यांच्याकडे न्याय मागायचा का काय आत्महत्या करायची ते सांग. त्या आमदार त्या मुलांच्यावर कारवाई होणं म्हणून आमदार यांच्यावर जबाबदार. हे अधिकारी कायद्याला धरून चालते का त्या आमदाराच्या विचारात चालते हीच काय कळणं झालंय. पोलिसांच्या गाडीत बसलेलं पोलिसांच्या जेलमध्ये व्हिडिओ करून आता 2 दिवस ठेवले. 1 वर्षापूर्वी आमच्या एका माजी सदस्याला घरी जाऊन मारहाण केली. ज्या मुलांनी मारहाण केली 4-5 मुलांनी, ते तडीपार मुलं, तडीपार आमदारांनी उठवली. त्यांनी 4-5-6 जणांनी त्याच्या घरी जाऊन त्या सदस्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला मारहाण केली. काही संबंध नाही. व्यवसाय करणारा सदस्य आपलं किराणा मला छोटं दुकान आहे, फक्त आमच्या पार्टीचं आहे म्हणून त्याला मारहाण केली. मुलांच्या कारवाई काय नाही, उलट ज्याला मारहाण केली, मारहाण झाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला, कारवाई केली. आणि माझा स्वतःचा मुलगा, मी तिथं पार्टी प्रमुख म्हणून काम करतो, माझ्या मुलाचंही नाव टाकलं. तिथं काय संबंध नाही. माझा मुलगा तिथं उपस्थितही नव्हता, तर त्यांना कोर्टात बाहेर पडत. अशा अनेक घटना आहेत. माझं म्हणणं काय मॅडम, बऱ्याच घटना अनेक घटना आहेत. हे उदाहरण म्हणून दिलं. अशा अनेक घटना आहेत, दिवसभर सांगितलं तरी संपणार नाही. राजकीय हस्तक्षेप आहे आणि जो करेल त्याला वाचवलं जातं. बिनधास्त मग त्याच्याकडे गेलं की त्यांना सांगणं, काय यांना सांगणं तुम्ही काय कारवाई करू नका, मग काय होत नाही, मग सांगतात क्रॉस कंप्लेंट करून टाका, त्यांना आम्ही प्राप्त करू. काहीतरी न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी चौकशी झाली पाहिजे. ह्या गरीब लोक किती दिवस बाहेर आहेत तुम्हाला? 9 तारखेला तो सक्कार आहे ना, त्याला माझी रोज ॲट्रॉसिटी पोट्या टाकतो, कधी टाकलं नाही. त्याचे एक बायको आहे आणि 2 लहान मुलं. त्याचा मुलगा 5 वर्षाचा आहे, बाहेर आणि मोठा 5वी. आणि त्याच्या बायकोला मुळात माहित बी नव्हतं. मग जेव्हा कळलं तिला मारले, ती दवाखान्यात मोठे निघाली. वरनं यांनी तिच्यावरच नाही गुन्हेगार नाहीत त्यांच्यावर कारवाई. हा म्हणजे मग तेच की मॅडम, माझं एकच म्हणणं आहे. मॅडम, माझं एकच म्हणणं आहे. मी आता जी तक्रार केली आहे ती माझी नोंदवून घ्यायची आणि मला हक्क मिळाला पाहिजे. एक गोष्ट सांगते तुम्हाला, एकाच घटनेच्या अनुषंगाने 2 FIR होत नाही. बरं ठीक आहे, आपण तुमचं जे काही म्हणणं आहे ना, ते तुमचं म्हणणं आता तुमच्या जबाबात द्या. ते आपण कलमवार त्यात करू. आणि आता जे आरोपी आपण अटक केला आहे त्याला कोर्टामध्ये प्रोड्यूस करायच्या वेळेला ते कलमवार करून प्रोड्यूस करू. त्याच्यामध्ये त्याची ग्रॅव्हिटी वाढेल त्या गुन्ह्याची. लक्षात आलं? काल अटक केला तो अगोदर आम्ही तुम्हाला सांगतो 2012 पासून यांचं सहन करतोय. 2012 पासून यांचं सहन करतोय. कशासाठी आम्ही अन्याय घ्यायचा नाही. आम्ही सर्वसामान्य लोक तक्त करून करणारे लोक आहे. त्यांची बिना करण्याची आम्हाला दहशत का?
बायका मुलांना सगळ्यांना आम्हाला मारवायचे ह्याचे धमके देतात, शिवीगाळी करतात, कशाच्या वरच्या शिवीगाळी करतात. आम्ही सदस्य आता मी सरपंच झाली 2012ला मी सदस्य असताना पण आम्हाला आज त्रास दिला. आणि आमची कामकाज तुम्ही कुठेही चेक करा, कोणत्याही शेजारच्या गावातल्या विचारा आमची काय नाव आहेत आणि आमची कुवत काय आहे. आम्ही कुणाच्या यादीमध्ये जात नाही, कोणालाही शिवीगाळ करत नाही. समजून सांगण्याच्या पद्धतीने आम्ही सगळं समजून सांगतोय, तरी सुद्धा आमच्यावर अन्याय का? मॅडम रुपेश सपकाळीत ना 2018 पासून सदस्य आहे. मागच्या 5 वर्षात होते आणि आता पण आहे. आता तो क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे, त्याच्यामध्ये जखमांचं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना तर अटक करावी लागेल. अटक करायला 23 दिवस लावायला 23 दिवस लावले. ज्यांनी मार खाल्ला त्यांना अटक करण्यासाठी यंत्रणा लागली. हा परत जरा ऐका, किती दिवस बरोबर आहे. चौकशीला किती दिवस लागतात किती मला 23 दिवसामध्ये ह्या लोकांना बाहेर जावं लागतं. 23 दिवसामध्ये तुमचे पोलीस त्यांना चौकशीला जातात. तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं. मी या विश्वासावर होतो ना की 23 दिवस नाही तर 50 दिवस लागतो. त्यांना अटक केलं. मी कधी तुम्हाला फोन केला त्यांना का अटक केली नाही. मी सांगितलं दोन्ही केसची चौकशी करा, त्या चौकशीमध्ये जे गुन्हा असतील त्यांना काढून टाका. मी यांना पण नाही सांगितलं, कारण माझ्या इथं कारवाई होते आणि दुसरीकडे तुम्ही अजूनही चौकशी करताय. 23 दिवसामध्ये अशी काय चौकशी करत होता? 23 दिवस मध्ये तुम्ही चौकशी एका दिवसाचं काम आहे. तुम्हाला मनात आणलं तर एका दिवसाचं. मी तुम्हाला सांगितलं होतं लक्ष्मण कुठं कामाला होता त्या गॅरेजवाल्याकडे तुम्ही बघा. ह्या पोराचं पण तुम्ही किती महिने झाले, किती होऊन झाले केस तुझे? 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये यांना तिथे स्टेटमेंट घेता आलं नाही. रेहमतपूरचा असू किंवा कोणाचा असू, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. हा पॉलिटिकल विरोधात आहे, मग त्याला तरीपारी करायचं. दरोड्याचा दाखला तो सोडवाय गेला आणि तुमचा पोलीस डिपार्टमेंटचा माणूस सांगेल हा नसता सोडवायला, तर तिथं कमी जास्त झाला असता. ह्याला हा गेला म्हणून तिथं सोडवलं. 4शीट दिलं ना, त्याच्या नावावर 4शीट गेलं. तो नसताना त्यांनी मारहाण केली, दरोडा टाकला म्हणजे त्याच्यावर 4शीट गेली. 15 दिवस पाठवून राहिला. सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर लक्ष द्यायचं. एक मिनिट, मंत्री ते जाणार होते तेव्हा 4 सगळं डिपार्टमेंट रोड नको होत. आणि मला असं सांगितलं की आम्ही त्याची पडताळणी करून मग त्या केसमध्ये त्यांचं नाव नसेल तर काढून घेऊ. बाकी त्यांनी आरोप केले नाही त्याच्यावर काय बोलणार नाही. जो नाही त्याचा आरोप आपण काढू शकतो. कायद्याने तुमच्याकडे ती पॉवर्स आहे. त्याची चौकशी पण चालू झाली. मी याचा उदाहरण एवढ्यासाठी दिलंय. आता यांचं पण तसंच झालं. ती माहिती असणारी लोक होती ना त्यांनी मारामारी केली. माहिती नव्हती, बाहेरची होती ती. बाहेरची होती. ज्यांना मारहाण झाली ते बाहेरची होती. मारणारे बी इथली गावातलीच होती. सोडवायला गेलो पण डिपार्टमेंटची सगळी माणसं होती आपल्या चौकात भेटले. बंदोबस्त बाजारपेठ व्यापारी आहे तिथं. कोणत्या कारणावरून मारामारी झाली त्याची? गाडी 4 व्हीलर तिकडून आली, त्याने कट मारला त्याच्यावरून. त्याच्यावरून ते अंगावरचे दागिने वगैरे काढून घेतले असे तक्रार आहे. माझं म्हणणं काय तसं आहे, आपण व्हेरीफाय करतो. पावती तर मागतो, दागिन्याची तुझी पावती सोनाराची तिथं पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज त्यांना गंभीर दुखापत कशी काय झाली? काहीच नाही झालेली मॅडम. कुठं हात मारला सीसीटीव्ही बघायला एक मिनिट, त्याला मारायला एक मिनिट ऐकलं. तुमच्या आम्ही गेल्यानंतर बोलून घ्या, तुमच्या उपस्थितीत बोलून घ्या. आणि त्याला कुठं मार लागला त्याला एक्सरे करा. मॅडम ऐका की आम्ही दवाखान्यात गेलो ना जेव्हा ह्याला घेऊन, तर आमच्या आधी ते होते
आणि आमच्या समोर ते पुढच्या ह्याच्यात पडदा असा केला आणि प्लास्टर केले आणि आमच्या समोर तुम्ही सीसीटीव्ही तिथला पण बघा, दवाखान्यातला सीसीटीव्ही बघा, तिघं चौघ होते, अजिबात हाताला काय झालेलं नव्हतं. आपण परत त्यांचा एक्सरे काढून सीसीटीव्ही फुटेज बघा साहेब, सीसीटीव्ही फुटेज बघा नाही सगळं उकललं. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आणि आता ते समजा काय होतं की नाही कसं मला काय वकील त्याला आहे? केले ना, त्याला आधी मारले, ऐका. आधीच लागलेलं. किती सांगितलं तर ते काय या सगळ्या गोष्टीची चौकशी करा, आम्हाला न्याय मिळावा. मल्हार साहेबांची आमची दुश्मन आहे, मी लगेच त्यांना निलंबन करा असं बोलणार. आम्ही मागे सुद्धा एसपीना सांगितलं, कायदा सुरक्षा एखादा अधोगती घटना पुन्हा होईल, मग आपण जागेवर सगळ्यांना भीती वाटायली नाही. जिंदाच ते म्हणतात व्यायाम करायचं आपल्याला संरक्षण नाही. आमची म्हणणं असं आहे, एक तर त्यांची बंदी करा, कुठेही न्या, ते चांगले काम करत असतील त्यांना निश्चितपणाने त्यांना हे करा, आपण कुठेही घ्या, दुसरं कोणतरी ऑफिसर घ्या, नाही तर मी निलंबनाची मागणी करणार. त्या गोष्टीमध्ये मी तुमच्या विश्वास ठेवतो. मी आताही सांगतो, माझा इथं कोणी वैरी नाही, मी राजकीय म्हणून कधी आलेलो नाही. कधी तुम्ही आम्ही गेल्यानंतर चौकशी करतो कोणाला स्वतःसुद्धा विनंती त्यांनी 10 वेळा केलेली आहे की मला दुसरीकडे कुठेतरी मला पोलीस स्टेशनला त्रास होतो, मला नाही दुसरीकडे इथं येण्यासाठी पीआय आपल्याकडे पाहिजेत ना. येत नाही. 2 मिनिटं ऐका. तुमच्या घरचं दुखणं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. असं आहे मॅडम, मग असं निर्लक्षण चालायला लागलं. न्याय कोणाला मागायचा मला सांगा मॅडम, रहमतपूरचा पोलीस तुम्ही चौकशी करणार का मला माहिती आहे. मग ह्या लोकांनी न्याय कुठं मागायचा? आपण शेवटी आम्ही मागणार कोणाकडे न्याय? तुमच्याकडे मागणार. तुम्ही नाही म्हटला परत इथे इथं बसतो मी. गायकवाड साहेब मी अजून तुम्हाला भेटली तर मारली, लोकांना नुसतं जर सांगितलं पाहिजे तेवढी लोक तुमच्याकडे टाकतात. आणि ताईंचं जे सरपंच ताईंचं जे म्हणणं आहे ना, तुमचं आता जाताना तुम्ही तुमचा जबाब द्या, त्या जबाबात एकाच घटनेच्या 2 फिर्यादी होत नाही, मान्य, हे आपल्यालाही माहिती मान्य. आहे. तर अगोदरचा जो गुण आहे ना, त्याच गुन्ह्यांमध्ये तुमचे देखील कलम आपण वाढवून घेऊ, तुमचं पण वैद्यकीय प्रमाणपत्र साहेब आता एक झाल्यात कोरेगाव तालुक्यात किंवा आत्ताची झाली, ह्याच्यामध्ये पोलिसांच्याकडून मुद्देमाल कुठला किती हस्तगत झाला हे पण आपण बघावं. मी नुसते झाली चेन काढली किंवा आपण महत्वाचा विषय. मॅडम ठीक आहे, कारवाई करताना दोघांवर झाली पाहिजे होती ना. मग त्यांची केस काढायचा निर्णय घेतला पाहिजे. कारण उद्या काय होणार मी सांगतो, अजून 1-2 केस काढणार महिला परत तुमच्याकडे तडीपारी किंवा हे आपल्याला आहे. आता मी सांगतो, आता 3 केसेस तुमच्याकडे, या 3 केसेस मधल्या किती लोकांना आता निवडणुकीच्या अगोदर केसेस करून तडीपारी करत लागले. हा सरपंच आहे सांगा. एकशे 26 प्रमाणे प्रतिबंध कारवाई झाली. आता तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो. पोलिसांनी न्यूट्रल राहूनच काम केलं. साहेब आता आणि मी 10 वेळा सांगितलं एसपीना, म्हटलं ना 15-20 वर्ष इथे, 10 वर्ष इथं तालुक्यातलेच आहे. साहेब अक्षय शिंदे म्हणून यांचाच कर्मचारी आहे, हवालदार प्रचार करतोय तो माझ्या विरोधात. मग त्याचा व्हिडिओ काढून द्या ना, लगेच ते नोकरीतून बडतर्फ होईल. हे जिल्हा परिषद उमेदवार आहेत. जर करत असतील ना तसं काही पडदिशी व्हिडिओ काढा. चालेल. आचारसंहितेमध्ये पोलिसांनी हे करणं अलाउड म्हणजे काय बडतर्फी होती. महेश शिंदेचं काम करणं नाही तर तुला अटक करीन, कारवाई करीन, ही दमदाटी. बरं ऐका, तो अक्षय शिंदे माझ्या घरी आला, काय केली कारवाई? अच्छा, तुमच्या बंगल्यावर आलेले ते महाशय 2 आले होते, एक जाधव नंतर आला. अक्षय शिंदे ते डॉक्टरांचा काय घटना घडली, लोकप्रतिनिधी आहे, डायरेक्ट माझ्या घरी आला आणि माझ्या घरामध्ये चक्कर मारून गेला की तो माझ्याकडे
कोणी अधिकार दिला त्याला? मी यांना विचारलं, हे म्हणजे मला माहित नाही लोकांसाठी, बरोबर ना? काही झालं नाही. अतिशयोक्ती बोलत नाही. आम्ही लढणारे कार्यकर्ते, आम्ही वर्धिताने तुमचा बरोबर मांडतो. आमच्याकडून काही पैसे चुकणार आणि आमच्याकडून केलं तर मी हे सांगणार. पण शेवटी ज्यावेळेला आमची लोक जाणून जातात, काही काही लोक आता मी सांगणं योग्य नाही. जर एखादा मी समर्थन करतो असं नाही, एका हॉटेलमध्ये राहिलो, दुसऱ्या हॉटेलमध्ये राहिलो, ह्या हॉटेलवाल्यावर कारवाई करा, तो माझा ऐकत नाही, मग सगळ्या लोकांवर तुम्ही पाहिजे मग त्याला कारवाई करायला लागतो, तो सरेंडर होतो, मग परत चालू होतो. असं ते तो आपण आणि नावानिशी ठीक आहे, काय काय वापरायचे सगळे वापरून. अहो सत्ता तुम्हीच वापरली नाही, ती बरोबर वापरतात. निवडणुकीच्या संदर्भामधली निवडणूक आयोगाबरोबर बैठक होती. मला ॲडिशनल स्पीकर पाठवलं. ॲडिशनल स्पीकर चांगलं काम करणारे आहेत. आता सगळं सांगून एसपींना झालेलं आहे, यांना झालेलं, आता तुम्हाला सांगतो. या 2 गुन्ह्यांचं तर मी मॉनिटरिंग आणि सगळं हे पेपर वगैरे सगळं बघितलं. त्या अनुषंगाने दोन्ही आयोग, एकतर आयोग मॅडमच आहेत आणि दुसरं 326 मध्ये कोण आयोग? PSA गायकवाड. मी ते पर्सनली ते मॉनिटर करते आणि तुमचा जबाब द्या, त्याच्यामध्ये आपण कलम वाढ करू. फक्त तो अजून महिनाभर टर्म्स अँड कंडिशन नाही घालायचे. नाही ते काही तक्रार पण नाही करणार. त्याला तुमच्यावर विश्वास ठेवतो. एवढंच आहे की त्याला किती दिवसात करणार एवढं सांगा, परत 2 महिने लागू नये. काल अटक केला, त्याला अगोदरच झालं असते अटक वगैरे सगळ्या लोकांना. नाही, तो जो दुसरा आहे त्याला हे आता दुसरं याचा आम्हाला निर्णय घ्यावा. मला साहेबांचा काय निर्णय घ्यायला तुम्ही आम्हाला आफ्टर इलेक्शन घ्यावा. नाही झालं तर परत मला इथं उपोषणाला, आमरण उपोषणाला लावू नये. नाहीतर तीच माझा त्यांना वाद नाही. नाहीतर परत 23 तारखेला अधिवेशनाला हे ऑडिओ क्लिप घेऊन ते परत सभागृहात नाही. पण मला काय वाटतंय, आम्हाला कोणाच्या वाईट करायचं नाही, माझ्या रक्तात नाही. आपण त्या पद्धतीने माझा राजकीय दबाव पण नाही. आतापर्यंत कोणत्या PIच्या बद्दल कधीच बोललो नाही. आपण तो निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा करतो. आज तुमच्याकडे आम्ही विश्वासाने उचलून जातो. फक्त ह्या सर्व संदर्भातून पुढे या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचं कुठलंही कारवाई होऊ नये. दुसरी एकतर्फी राजकीय आणि दुसरं त्यांना थोडं जिल्ह्यामध्ये कुठे पण आपण बदली करून घेऊन घ्या. एवढ्या 2-4 गोष्टी आपण न्याय मिळावा. मी निवडणुकीपर्यंत आम्ही विश्वास ठेवतो. निवडणुकीच्या नंतर बाकी मला याचा यशनं रिपोर्ट घ्या. सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखावं ही भूमिका पोलीस डिपार्टमेंटची. आम्हाला काय राजकीय इश्यू करायचा नाही, आम्हाला कुठल्या प्रकारचा कोणावर राजकीय आरोप करायचे नाही. परंतु पोलीस डिपार्टमेंट हे इम्पार्शिबल असावं, ते जनतेच्या सेवेसाठी असावं. ते जनतेच्या सेवेसाठी न करता कोणाच्यासाठी जर वापरण्याचा प्रयत्न केला आणि लोक अन्याय झाला तर याच्या पुढे आम्ही सहन करणार.